स्वागत आहे मित्रांनो माझ्या या ब्लॉगमध्ये छोट्याशा. तर मित्रांनो, मी उभा आहे शाळेसमोर. हे आमच्या नगरातली ही शाळा आहे, प्राथमिक शाळा 1ली ते 5वी पर्यंत. बघू शकता तुम्ही, ही शाळा आहे मित्रांनो. ही जिल्हा परिषदची शाळा आहे मित्रांनो. तर मी उभा आहे शाळेसमोर. तर मित्रांनो, मी या शाळेमध्ये शिकलेला आहे, परंतु तेव्हा ही शाळा बांधलेली नव्हती, दुसऱ्या ठिकाणी होती, वसती शाळा म्हणून. आणि आता हिला, या शाळेला जिल्हा परिषदचा दर्जा मिळालेला आहे 1ली ते 5वी पर्यंत. तुम्ही बघू शकता, नाव शाळेचं दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. तर बघा, मी साईटला होतो. तर मित्रांनो बघा, शाळा आहे. या शाळामध्ये मी शिकलेला आहे, परंतु ही शाळा तेव्हा बांधलेली नव्हती, दुसऱ्या ठिकाणी होती. आणि मी जेव्हा 4थीला पास झालो या शाळेतून, नंतर ही शाळा इकडं चालू झाली मित्रांनो. अशीच शाळा आमच्या गावात आहे, मेन शाळा जिल्हा परिषदची 1ली ते 8वी पर्यंत. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या शाळेत शिकलेला आहात सांगू शकता. जर जिल्हा परिषद शाळेत शिकला असताल तर जिल्हा परिषद शाळाविषयी तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. तर जिल्हा परिषद शाळा ही खूप चांगलं कामगिरी केलेली आहे जिल्हा परिषद शाळेने, कारण की खूप विद्यार्थी अशा जिल्हा परिषद शाळांमधून घडत आहेत. परंतु आता जास्त प्रायव्हेट शाळांचा ओघ वाढला आहे, इंग्लिश शाळांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे गावातील शाळांच्या पट्टसंख्येमध्ये मित्रांनो कमी येत आहे. तर ह्या शाळा बंद होत आहेत, बंद पडत आहेत मित्रांनो. तर ह्या शाळा जर बंद पडल्या तर ग्रामीण भागातील जे गरीब शेतमजूर शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांचं शिक्षणावर खूप वाईट परिणाम होणार आहे मित्रांनो. शिक्षण हे फक्त पैशावाल्या लोकांचंच राहील अशी परिस्थिती येत आहे. तर मित्रांनो, ह्या शाळांना वाचवण्याची गरज आहे. मी अशाच शाळेमधून शिकून, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे मी 7वी पर्यंत. आणि माझं MA मी पूर्ण केलेलं आहे. बघा, एका साध्या शाळेतून विद्यार्थी शिकून MA पर्यंत शिक्षण पूर्ण करत आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषद शाळाची हीच पॉवर आहे. जे विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली नाही, ते सर्व विद्यार्थ्यांसाठी ही शाळा एक वरदानच आहे मित्रांनो. तर ह्याच शाळेमधून शिकून मी जिल्हा परिषदच्या 7वी पर्यंत मी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. आणि मी सध्या आता MPSC ची तयारी करत आहे. तर बघू शकता मित्रांनो, खूप विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकून मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. तर आपल्याला जिल्हा परिषद शाळांविषयी काय वाटतंय आणि आपला अनुभव आपण सांगू शकता. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जिल्हा परिषद शाळांचं महत्त्व सर्वांना पटवून द्या, तरच आपल्या जिल्हा परिषद शाळा वाचतील मित्रांनो. अन्यथा शिक्षण हे फक्त श्रीमंतांचंच एक साधन होऊन राहील. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी या जिल्हा परिषद शाळेविषयी जागरूकता निर्माण करा मित्रांनो. तर धन्यवाद. माझ्या या ब्लॉगमधून मी आपणास जिल्हा परिषद शाळाविषयी माझं मत मी सांगितलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.